ललिता, काय आता बाई, काय म्हणता? ते बिंदूसाठी बनव ना काही काही सोजी गिजी बनव ना तिच्यासाठी. टाइम झाला ना तिचा, जेवणाचा टाइम झाला ना. कधी देतो तिला बनवून? देतो ना आता बाई, देतो ना. झाडू तर द्या जरासा. सकाळीपासून घराला झाडू नाही तर एवढं जरासं झाडून घेतो म्हटलं. धैर्य खेळत राहते इकडे तिकडे, चांगलं सुनलं काही तोंडात टाकते आता तो. तर घर साफसूफ पाहिजे, जरासं झाडलं झुडलं तर म्हणून म्हटलं पहिले झाडून घेतो आणि मग बनवतो बिंदुताईसाठी. थोडंसं बातच होते बिंदुताईचं, काही टाइम नाही लागत. पण टाइम झाला तिचा, जेवणाचा टाइम झाला तिचा. 12 वाजले. टाइम चुकला नाही पाहिजे. किती वेळा सांगू तुला, टाइम चुकला नाही पाहिजे तिचा जेवणाचा. ते झाडू गिडू राहू दे, पहिले ते तिच्यासाठी सोजी बनव पहिले, तिले दे पहिले जेवाले. अंग पाय धुवून बसली ना. हो ना त्या बाई, देतो ना, देतो. त्या तिची आई तर आहे, तिच्या आईनं बनवावं ना थोडंसं. तिची आई तर काहीच नाही करत ना, माई सासू करत. फक्त मी आणि काजल दोघ्या जणीच करून राहिलो एवढ्या जणाचं. अरे ललिता, धैर्य रडून राहिला, पाय त्याले. राहू दे, ते काम सोड त्याले, पहिले त्याले पाय. पहा ना थोडंसं, पहा ना त्याले. पहा आता बिंदुताईसाठी जेवण बनवा लागते मला पटकन. हे झाडू बी लावायचं आहे, त्याचा जेवायचा टाइम झाला म्हणते. आता आत्या बाई मला सांगून गेल्या. आता मी धैर्याला पाहायला जाईन तर मग ते कधी करन? अजून आत्या बाई मावरच बोंबलन. पाहन जरासं, पाहा ना त्याले जरासं सांभाळा, जरासं अर्धा घंटा सांभाळा फक्त. मध्ये टाइम होऊन राहिला ललिता. आता जेवायला आलो होतो, जेवणही धडाचं भेटलं नाही. मला जाऊ दे आता दुकानामध्ये, पाय तू त्याले, नाही तर काजलला सांग. पाय माणूस तर जराही ऐकत नाही, झरकन पैते. काजल, हो ताई मी इकडे आहे वरत, कपडे वाढू टाकतो. पाय हे कपडे वाढू टाकते काय? येन जराशी खालता येतं जराशी. ताई जराशेच कपडे वाढू टाकू द्या ना, ऊन तपून राहिली तर. ते बिंदुताईचे दवाखान्याचे कपडे आहेत ते तर टाकू द्या जराशे. येतो ना मग, अर्धा घंटा थांबा, अर्धा घंटा येतो, अर्ध्या घंट्यात. आता बाई हाय का नाही डोक्याला हात लावून बसायची बारी? आता मी मा पोराले पाहू का तिच्यासाठी सोजी बनवू? काय करू आता सांग. बिंदुताई पाहे तर टेन्शन नव्हतं मला त्याचं, काम करत राहू. आता लेकराले पाहू का काम करू? लेकरालेच पाहतो ना, लेकरापेक्षा काम मोठं थोडी आहे. पहिले त्याला पाहतो, झोपून देतो, मग पाहतो काय करायचं आहे. हो आली रे बा, आली. बापा बापा बापा, केवढं बापा धाराच्या धारा वाहून राहिल्या डोळ्यातून. जसं काही कोणी बोललं, कोणी मारलं. ये बापा, ये मांडीवर ये. काय रे, जराही राहत नाही बापा. मीरा रडून राहिला मोठ्या ना. बाप तर बापच आहे. थोडस पाहिलं ना, रडत सोडून चालले गेले. कसं नाही का लेकरू रडून राहिलं, खांद्यावर घेऊन इकडे न्यावं तिकडे न्यावं, चुपचाप करावं. बिलकुल नाही समजत त्या बापाले. तर आम्ही कसाच माणूस आहे बापा, तर माणूस व्हायच नाही, तो ढोरच व्हाय, तो ढोरच व्हाय. उगा रे, रडू नको, उगा रे. झोप उगा रे, झोप आता. ललिता इथं येऊन बसली काय व? बनवली तिच्यासाठी सोजी बनव म्हणत. आता बाई मी सोजी बनवायला चालली होती, पण धैर्य रडायला लागला ना, तर त्याच्यानं आली इकडे. भूक लागली त्याले, तर झोपतेच आता तो, मग बनवतो सोजी. हो तर त्याले काजल पाशी देऊन देते ना. आता काही वरण भात घे काही चारून दिलं असतं तिनं. काजल बी कुठे रिकामी आहे, तिला आवाज दिला होता म्या. तेवर तर कपडे वाढू टाकून राहिली. म्हटलं सोड कपडे ये, तर नाही म्हणे ताई, बिंदुताईचे दवाखान्यातले कपडे आहे म्हणे, वाढू टाकून देतो म्हणे. ऊन तपून राहिली तर वाढणार नाही म्हणे, नाही तर येतो म्हणे अर्ध्या घंट्यात. तर मग आता मी सोजी बनवायला जाऊ का लेकराले लढत ठेवू? लेकराले लढत ठेवू आणि सोजी बनवू काय? मला लेकरापेक्षा महत्वाचं सोजी बनवणं होतं का मला? तर बाई मा जवळ आणून देती त्याले, आणि आता बिंदू जवळ नेऊन देती त्याले. म्हटलं आता तुम्ही रिकामे आहे का नाही आहे म्हटलं, म्हणून बनवतो ना. आता बनवतो, नाही तर तुम्ही बनवून घ्या सोजी. त्याच्यात काय, तुम्ही तर बनवू शकता ना आता बाई. नाही तर बिंदुताईच्या आईले बनवायला लावा. मान होते काय हो बाई ललिता, मान उभं राहणं होत नाही ना, पाय गाडी दुखते. आता कशा उभे आहे? बोलाच्या वेळेस उभं राहणं होते का तुमच्यानं? आता बाई आता बोलायला तर नाही पाहिजे मला, पण मनात आलं ते गोष्ट मी बोलूनच देतो. तर इथं बोलायला उभे राहिल्यापेक्षा तिथं 10 मिनिटात सोजी बनवून घ्या. नाही जमत मान, घे आणते त्याले माझ्यावर, बनव सोजीचा. आता थांबा ना त्या बाई, झोपून राहिला तो, झोपू द्या. अजून झोप ओढ होईन त्याची, अजून लढन तो. तिला वेळेवर द्यावा लागते बापा, तिचा वेळ नाही चुकला पाहिजे ना. तर तिची पोरगी बोंबलत बसन, वेळ चुकन तर टाइम नाही चुकला पाहिजे. तुला सोजी बनवून ठेवायला पाहिजे होती ना. मग थंडी झाली असती तर म्हटलं असतं तुम्हीच थंड देतं काय? तिकडून त्याची पोरगी बोंबलली असती, म्हणून म्हटलं गरम गरम देतो. झाडू मारून घेतो म्हटलं पहिले. झाडू नाही घराले दिवस सकाळपासून कोणतेच काम नाही. आम्ही दोघी किती नाचू आता बाई, किती करू दोघी. अजून एक सदस्य वाढला अजून घरामध्ये. तर ते किती दिवस राहणार आहे? ते बारशावरी राहते ते, तिची माय. बारसं झालं का जातेच ते. 10-12 दिवसही नाही होणार का तुमच्यानं? होते करायला नाही म्हटलं, पण थोडस धीम्यानं हळूहळू. तुम्ही एकदम मनात हे कर, मग काय करण आम्ही दोघी. कपडे किती मोठे निघते, भांडे किती मोठे, डबल स्वयंपाक.
आणि त्याच्यात अजून बिंदुताईची आई बी कपडे नाही धुत, स्वतःचे नाही टाकून देते. कायच्यासाठी राहिल्या त्या? स्वतःच बसासाठी फक्त, स्वतःच काम करत नाही. सगळं आमच्या दोघीवर. मी आता माय लेकरू काम करू, ती एकटी एकटी किती करण काजल बी. बस बस बापा, केवढं भाषण देतो हो ललिता. झोपवत्याले न ये, मी बनवून घेतो बापा सोची. झोपवत्याले हो बनवून घ्या, मी झोपवत्याले नाही येतो. गेली का? गेली वाटतं. बोला तर मग भाषण म्हणते. खरं काय ते समजतच नाही का? हे काऊन अशी बोलते? हिची गोष्ट खरं आहे समजून घेतच नाही. इथं कोणाची गोष्ट कोणी समजूनच घेत नाही. भाषण म्हणते, किती भाषण देत म्हणते. तर काही इथं काय मी भाषण दिलं का इथं? हा, इथं काय भाजप पार्टी ना काँग्रेस पार्टी सुरू आहे? मी भाषण देऊन राहिली इथं? मला मतदान जिताचं आहे. घे बरं काजल, दे बरं ते भांडे घासून दे बरं. आतापासून स्वयंपाकाला भिडू तर 7 वाजेपर्यंत स्वयंपाक होईल. नाही तर मग लय टाइम होते स्वयंपाकाले. मग अजून आता बाई बोंबलत राहते. टाइम झाला तिचा, टाइम झाला तिचा करून. घे बरं, दे पटपट भांडे घासून दे बरं. मी भात वरण मांडून देतो. ललिता ताई, मी सकाळी कनी लय भांडे घासले, कपडे धुतले ना, त्याच्यानं माझ्या हातच गाडे दुखून राहिले, मनकटातूनच दुखून राहिले. तर भांडे तुम्ही घासून घ्या ना आता. लागन तर मी भाजी बनवून देतो, तुम्ही भांडे घासून द्या आता. एवढे हात दुखले का तुझे? असे किती भांडे घासले आणि कपडे धुतले तू ना? ताई तुम्हाला काय माहित कपडे किती मोठे होते ते? किती 2-2.5 घंटे लागले मला कपडे धुवाले. ते दवाखान्यातले किती बेकार कपडे होते ते. सगळे कपडे बाईचे, परीचे कपडे, चिवाले कपडे होते तिचे. किती मोठे कपडे होते. किती टाइम लागला आणि सगळे हात दुखून गेले माय. भांडे किती होते संध्याकाळी. आता मान नाही होत ताई, मान होतच नाही आता. ते भांडे कपडे, ते भांडे नाही होणार आता. तुम्ही आजच्या दिवस मला आराम द्या. उद्या लागन तर मी घासून देईन भांडे. पण आताचे भांडे तुम्हीच घासा बा ताई. नाही होणार मान आता, लय हात दुखून राहिला. तर तू म्हणतं तुझ्या हात दुखून राहिला, मा नाही दुखन? मी घासन तर माय नाही दुखन काय? तर आता तुम्ही घासा, उद्या सकाळी मी घासन. मी आता आयोडेक्स गी लावून रातच्यानं आणि ठीक होऊन जाईन मग रातभरात. उद्या सकाळचे भांडे मी घासन. पण आताचे नाही होणार बा ताई. आता नाही घासत मी भांडे. आता माझ्या हातात ताकदच नाही भांडे घासायची. तुम्ही घासा बा. तर काय करू आता? एवढे मोठे काम दोघीच्या भरोशावर, आणि त्याच्यात अजून 2 सदस्य वाढले आणि अजून अलग अलग करा लागते साराईसाठी. भांडे तर निघणच. तर तू घासले तर तुझे हात दुखले, मी घासन तर माय बी दुखन ना. मग कोण घासन? तू ये ना, माय दोघीचे दुखले म्हणजे. ताई तुम्ही ना मागं गोष्ट काढली होती ना कामवालीची, घरामध्ये थोडंसं करून देईन ते, म्हणजे भांडे घासाले, झाडू पोचाले आणि कपडेले. म्हणा ना मग आत्याबाई जवळ असं गोष्ट काढा ना अजून. तेव्हा गोष्ट काढली आणि बस चुपचापच राहिले मग. हा हो काजल, तुझी गोष्ट बरोबर आहे. एक जर असली का नाही आपल्या संग काम करणारी, तर आपण स्वयंपाक पाहून घेतो, भांडे ते घासन आणि झाडू पोचा करण, कपडे होऊन जाते. पण भेटन कुठं व मग? विचारपूस करा लागते ताई. भेटते लय अशा बाहेर आहे ते काम करते आपल्या कोणाच्या घरी भेटते. विचारपूस करा लागते फक्त. बरं हे नाही बरं मग आपलं आता. तू हे हात दुखले, माय दुखून जाईल. हे भांडे कपडे लय सारं निघून राहिलं कट्टा. सगळे एकत्र आहे तर लयच निघते. एक पाहिजेच काम करणारे. मी बोलतो आत्याबाई सोबत आणि करतो विचारपूस आणि ठेवतोच एक आता. काही हो तिकडे. मग आताचे भांडे, आताचे मग असं कर, तू धुई, मी घासून देतो. तू धुणं तर होईन ना त्या ना? हो धुवून घेईन मी. घासून द्या मग तुम्ही, धुवून घेतो मी. बरं होय मग, होय इकडे मी घासून देतो भांडे, धुवून घे, मग स्वयंपाक करून घेऊ पटापटा. हो. ललिता, काजल, झाला स्वयंपाक? हो झाला स्वयंपाक. तर बिंदूचं जेवण आणि तिचं गरम पाणी तिच्या कमऱ्यात नेऊन दे. तिचा जेवाचा टाइम झाला. तिचा जेवाचा टाइम झाला, तिले पहिले नेऊन दे तिच्या कमऱ्यात. हो नेऊन देतो आत्याबाई. अजून 15 मिनिट कमी आहे. थांबा तुम्ही, घाई नको करा तुम्ही. तर मग गरम गरम खावायला लावशील का तिले? नेऊन दे, बसन ते खात थोडं 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 जेवण. ते गरम पाणी करून ठेवून दे, तोपर्यंत थंड होते अजून थोडंसं कोयमट. आणि आपलंही वाढ, आपणही जेवून घेऊन पटकन झोपून जाऊ जागत राहिल्यापेक्षा. सगळंच करतो आत्याबाई. बिंदू ताईले बी नेऊन देतो, आपलं बी जेवण वाढतो, सगळंच करतो. पण त्याच्या पहिले माही एक गोष्ट ऐका. मी काय म्हणतो तर ध्यानानं ऐका आणि समजून घ्या. आता काय होय तू काय म्हणतो? बोल बापा. आत्याबाई आता पहा, कामं लय होऊन राहिले घरामध्ये. 1-2 सदस्य वाढले घरामध्ये, कामं वाढले, अलग अलग स्वयंपाक करा लागते, कपडे लय मोठे निघून राहिले, कामं जास्त होऊन राहिले. आता होतच असं ना कामं. आता डिलिव्हरीच्या घरात कामं निघतेच. त्याच्यात हे काय सांगायचं तू सांगून राहिली आता ह्या टायमाला? होतेच निघतेच काम. तर मान आणि काजल ना आमच्या दोघींना कामं होणार नाही. ते पा काजलचे भांडे घासून कपडे धुऊ तिचे मनगट दुखून राहिले. तिच्यानं होऊन नाही राहिलं.
तिले कस्तावा आला त्याचा, ताप आला तिले. अमाय मग चांगली नाही हो काजल, ताप आला का तुले? अमाय मग दवाखान्यात गेली? उद्या सकाळी चालली जातो दवाखान्यात, गोळ्या घेऊन घेतो, दवाई घेऊन घेतो. दवाखान्यात तर जाईन, दवाई घेऊन येईन, आणि अजून तसंच होईन आत्याबाई, कारण कामाचा लोड जास्त पडून राहिला तिच्यावर बी आणि मावर बी, आणि त्याच्यात माझ्या लेकरू बी मला सांभाळायला लागते. आज ते बिमार झाली, उद्या मी बिमार होईन. तूही दवा घेऊन घेतो मग, तू बिमार होशील तर. तुला काय दवा देवाला घेवाले पैसे नाही देईन का मी? तुला मी घेऊन जाईन दवाखान्यात, तू बिमार होशील तर. आत्याबाई तुम्ही समजूनच घेत नाही. अजून काय समजून घेऊ हो ललिता, काय समजून घेऊ? आता बिमार पडान तर आता हे सीझनच बिमारीचं आहे. कामानं बिमार पडते का लोक? कामानं बिमार पडले असते तर लोकांना कामच नाही केले असते. आत्याबाई पण अति झालं म्हणजे कस्तावा येते काय? थोडस शरीराले जास्त काम झालं म्हणजे शरीर दाखवते काम जास्त झालं म्हणून. तर म्हणून माय असं म्हणणं आहे का तुम्ही एक काम करणारी ठेवा घरी. भांडे घासणं तिच्या इकडे, झाडू पोछा तिच्या इकडे, कपडे तिच्या इकडे. लागन तर 2-3 ठेवा, झाडूले अलग, पोछाले अलग, कपड्याले अलग ना भांड्याले अलग. अलग अलग किती किती रुपये देशील मग त्याईले? अलग अलग जेवढे मागन तेवढे. 500 रुपये भांड्याचे, 500 रुपये कपड्याचे, 500 रुपये पोछाचे, 500 रुपये आपले झाडूचे. 1000-2500 मध्ये होऊन जाते. तू एवढं सांग ललिता मुले, तूही जेव्हा डिलिव्हरी झाली होती तेव्हा तर बिंदू एकटीच होती. काजलचं लग्न झालं होतं का तेव्हा? झालं होतं ना. झालं होतं तर तेव्हाही तर दोघ्या जणी होत्या. बिंदू होती आणि काजल होती, दोघ्याच होत्या. आता तुम्ही दोघ्याच हा. तर तेव्हा तर काजल नाही नखरे नाही केले, हात दुखते असं करते तसं होते. आता काजलचंही दुखायला लागलं काय? तू न दुखून दिलं का तिचं? हा ललिता? आता बाई तुम्हाला समजत नाही, समजून घ्या. तेव्हा लहान लेकरू होतं का? नाही. आणि माई आई बी आली नव्हती तर मग सदस्य वाढलेच नव्हते. आता सदस्य वाढले, माई लेकरू बी आहे, बिंदुताईची आई आहे आणि परी आहे. मग 3 सदस्य वाढले. 3 सदस्याचे काम किती वाढले असेल? तेवढं काऊन नाही समजत तुम्हाला? हे काही नाही बा आता बाई, आम्हाला आमच्या नाही होत एवढे काम. तुम्ही उद्यापासून तुम्ही एक कामवाली ठेवून द्या आणि बस. नाही तर आम्ही काही कामं करत नाही रे बा, होत नाही. आणि अजून बिंदुताईला वेळेवर देवा बी लागते, अलग अलग स्वयंपाक. माय लेकरू मा पोरग बी लढते त्याच्यात, त्याला पाहा लागते मला, त्याच्यासाठी अलग करा लागते, बिंदुताईसाठी अलग, सगळ्यासाठी अलग अलग करा लागते. किती करू आम्ही दोघी? नाही होत. एक बाई ठेवा तुम्ही, बस होऊन जाते मग. बरं ठीक आहे, ठीक आहे, करू विचार. विचार कधी करू? मी केला विचार. ठेव उद्या मी म्हणतो यायले. यायच्या कोणी ओळखीत असेल, दुकानावर कोणी येत असेल तर सांगा म्हणून सगळ्याले. आणि बरोबर येते मग कोणी विचारत काम करायला पाहिजे का, काम करायला पाहिजे का करून सांग जो बापा. ठेवून दे, जाय ठेवून दे. एक बाई 2 ठेवायच्या तर 2 ठेवून दे आणि करा. काय नस नाही पाहिजे. आता झालं का तू? दे आता ते बिंदूले, दे तिले जेवण नेऊन, तिले गरम पाणी नेऊन दे ना आपलंही वाढ. तू ठेवून दे जो बाई, वाढ आता जेवायचा आणि बिंदूले नेऊन दे. जाय कर, तूच तपास कर आणि आण. कोण येते बाई न कोण काम करते तर ठेवून दे. ठीक आहे आता बाई, तुमची परमिशन पाहिजे होती फक्त. आता उद्यापासून ठेवतो मी बाई. चाल व काजल, तू ताटं वाढ आपले, मी बिंदुताईला नेऊन देतो. हो चला. पाहा बाई, अशी आहे बा माई सून, तिच्याकडून कामं नाही होत. तरी गरीबाच्याच आहे बरं, दोन्ही गरीबाच्याच आहे दोघी बे. तरी कामं नाही व्हायला पाहते याच्याकडून आता घरचेच. नाही होत व बाई समोता बाई, नाही होत घरचे कामं. बाहेरचे परवडले पण घरचे नाही परवडले. घरच्या कामानं लय थकते बाई.